नमस्कार अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भगिनींनो, तर आज आपण कोणत्या जिल्ह्यामध्ये सुपरवायझरच्या जागा किती शिल्लक आहेत याची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। भगिनींनो, बघा, तुम्हाला तर माहितीच आहे की महिला व बालविकास या खात्यानं 23 वर्षांनंतर सर्वात मोठा निर्णय घेऊन सगळ्यात मोठी भरती काढलेली आहे। 8669 पदांची भरती महिला व बालविकास या खात्यामध्ये केली जाणार आहे। 4 दिवसापूर्वी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सभागृहामध्ये घोषणा केली। 23 वर्षांनंतर हा सर्वात मोठा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे असं देखील त्यांनी सांगितलं आणि यामध्ये 8669 पदांची भरती केली जाणार आहे हे देखील महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे। बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये सुपरवायझरच्या नेमक्या किती जागा आहेत आणि किती जागा रिकाम्या आहेत त्यासाठी आपण आजचा हा व्हिडिओ पाहणार आहोत। तर भगिनींनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। यामध्ये आपण 5-6 जिल्ह्यांची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत। त्यामध्ये बीड आहे, लातूर आहे, धाराशिव, नांदेड, हिंगोली, परभणी असे हे 4-5 जिल्हे आहेत। या जिल्ह्यामध्ये सुपरवायझरच्या जागा किती आहेत आणि किती शिल्लक आहेत याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर भगिनींनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि असेच अंगणवाडी विषयक महत्त्वाचे व्हिडिओ बघण्यासाठी आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असेच अंगणवाडी विषयक महत्त्वाचे व्हिडिओ बघायला मिळत असतात। तर चला पाहूया, बघा, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भगिनींनो, तर बघा, तुम्हाला तर माहितीच आहे या ठिकाणी 4 दिवसापूर्वी सरकारने भरती काढली आणि त्या ठिकाणी त्याचा GR देखील या ठिकाणी आपल्याला उपलब्ध झालेला आहे। आपण स्क्रीनवरती बघू शकता, हाच तो GR आहे। या GR मध्ये नेमके किती पदं आहेत, कोणकोणते पदं शिल्लक आहेत आणि कोणत्या पदाची भरती केली जाणार आहे याची सविस्तर माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तर आपण एक एक करून आपण जिल्हा बघूया, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती भरती आहे। तर सुरुवातीला घेऊया आपण, बघा, हे पूर्ण महाराष्ट्रातील जिल्हे आहेत। यामध्ये खूप मोठा हा GR आहे। यामध्ये आपण बघूया जे आपल्या मराठवाड्यातले जे जिल्हे आहेत त्याचीच माहिती आपण या ठिकाणी बघूया, कारण पूर्ण जिल्ह्याची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तर बघा, सर्वात अगोदर या ठिकाणी आपल्याला नांदेड जिल्हा हा सापडलेला आहे। तर नांदेड जिल्ह्यामध्ये किती पदं सुपरवायझरचे शिल्लक आहेत ते आपण या ठिकाणी बघूया। आपण या ठिकाणी बघू शकता, बघा, हा नांदेड जिल्हा आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये बघा, नांदेड शहर व हे नांदेड शहरीसाठी आहे। बघा, शहरीसाठी पण आपण बघूया या ठिकाणी। बघा, नांदेडमध्ये बघा, नांदेड शहरासाठी बघा मुख्य सेविकेच्या जागा म्हणजे सुपरवायझरच्या जागा 10 शिल्लक आहेत। या ठिकाणी बघू शकता तुम्ही, त्याच्या नावाच्या पुढं जागेची संख्या देण्यात आलेली आहे। नंतर नांदेड नागरीमध्ये 11 आहेत। नंतर बघा, या ठिकाणी 2 ठिकाणी फक्त शहरीचं देण्यात आलेलं आहे। याच्या खाली आहे बघा, संपूर्ण जिल्हे देण्यात आलेले आहेत। आता बघा, या ठिकाणी बघा, बीड जिल्हा या ठिकाणी सुरू झालेला आहे। बघा, आपण बीड जिल्ह्यापासून सुरुवात करूया। बघा, बीड जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर या ठिकाणी अंबाजोगाई आपण घेऊया। अंबाजोगाई या ठिकाणी सर्वात अगोदर देण्यात आलेला आहे। अंबाजोगाई ग्रामीणमध्ये बघा, सुपरवायझरची जागा बघा 10 त्या ठिकाणी जागा आहेत। बघा, सुपरवायझरच्या जागा किती आहेत? 10 जागा आहेत, पण त्यापैकी किती जागा रिकाम्या आहेत हे तुम्हाला त्या ठिकाणी माहीत असतं। बघा, 10 पैकी जर 6 जागा भरलेल्या आहेत आणि 4 जागा जर रिकाम्या असतील तर त्या 4 जागेमध्ये सुपरवायझरची भरती आता केली जाणार आहे। बघा, त्या 4 जागा कोणत्या तरी सुपरवायझरकडे चार्ज म्हणून दिल्या असतील आणि त्या भरती झाल्याच्या नंतर त्यांच्याकडून तो चार्ज काढून घेऊन नवीन सुपरवायझर त्या ठिकाणी देण्यात येणार आहे। बघा, जर 10 जागा या ठिकाणी दाखवण्यात आलेल्या आहेत, 10 जागेपैकी त्या ठिकाणी किती जागा शिल्लक आहेत हे तुम्हाला माहितीच असणार आहे। बघा, अशा प्रकारे बघा, बीड अंबाजोगाई नंतर बघा आष्टी आहे। आष्टीमध्ये 11 आहेत। नंतर बाल विकास प्रकल्प अधिकारी बीड 1, बघा, बीडमध्ये बीड 1 आणि बीड 2 हे 2 वेगवेगळे आहेत। बीड 1 मध्ये आहेत 7 आहेत, 2 मध्ये पण 7च आहेत। नंतर धारूरमध्ये 5 आहेत, गेवराईमध्ये 6 आहेत, नंतर गेवराई 2 मध्ये 6च आहेत। नंतर केजमध्ये 11 आहेत आणि माजलगावमध्ये 9 आहेत, परळीमध्ये 8 आहेत, पाटोद्यामध्ये 5 आहेत, शिरूर कासारमध्ये 7 आहेत।
आणि नंतर खाली वडवणीमध्ये 4 जागा आहेत. बघा अशा प्रकारच्या जागा या ठिकाणी दाखवण्यात आलेल्या आहेत आणि त्यापैकी तुम्हाला माहित आहे कोणती जागा कुठे शिल्लक आहे. आणि यानंतर आपण बघूया. बघा तुम्हाला मी लवकर सांगतो, तुम्ही पण या ठिकाणी बघा कारण व्हिडिओ खूप मोठा होत असतो. बघा यानंतर आहे धाराशिव. धाराशिवमध्ये आलूर म्हणजे मुरुममध्ये 6 जागा, नंतर भूममध्ये 6 जागा, कळंबमध्ये 9 जागा, लोहारामध्ये 6 जागा. यानंतर धाराशिवमध्ये ग्रामीणमध्ये 7 जागा, धाराशिव तेरमध्ये 7 जागा, परंडामध्ये 7 जागा, तुळजापूरमध्ये 8 जागा, उमरगा 7, नंतर वाशीमध्ये 4 जागा. अशा प्रकारे धाराशिव बघा जिल्ह्याच्या जागा म्हणजे आहे जागा. आणि यानंतर आपण पाहूया पुढचा जिल्हा हिंगोली जिल्हा. बघा हिंगोलीमध्ये आखाडा बाळापूरमध्ये 5 जागा आहेत, नंतर औंढा नागनाथमध्ये 6 आहेत, वसमतमध्ये 8 आहेत, हिंगोलीमध्ये 7 आहेत, कळमनुरीमध्ये 4, सेनगावमध्ये 8 आहेत आणि झालं हे हिंगोली झालं. अशा एवढ्या जागा हिंगोली जिल्ह्यामध्ये शिल्लक आहेत. आणि बघा यानंतर पुढचा जिल्हा आहे. बघा महाराष्ट्रातील सर्व जिल्हे या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. जर तुम्ही दुसऱ्या जिल्ह्यातून कोणता व्हिडिओ बघत असाल तर आपापल्या जिल्ह्यातून तुम्ही जर कोल्हापूरमध्ये असाल तर या ठिकाणी कोल्हापूर सुद्धा देण्यात आलेला आहे. कोल्हापूरमधले जेवढे तालुके आहेत त्या तालुक्याचे सर्व जागा या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. बघा यानंतर आहे बघा लातूर आहे. लातूरमध्ये अहमदपूरमध्ये 9 आहेत, औसामध्ये 7 आहेत, नंतर औसा किल्लारी या ठिकाणी 6 आहेत, चाकूरमध्ये 8 आहेत, देवणीमध्ये 4, जळकोटमध्ये 4, लातूर ग्रामीणमध्ये 8 आहेत, लातूर मुरुडमध्ये 6 आहेत, निलंगा 1 मध्ये 9 आहेत, निलंगा 2 मध्ये 6 आहेत, रेणापूरमध्ये 6 आहेत, शिरूर आनंदपाळमध्ये 4 आहेत आणि उदगीरमध्ये 10 जागा आहेत. बघा अशा एवढ्या जागा या ठिकाणी लातूर जिल्ह्यामध्ये देण्यात आलेल्या आहेत. यानंतर बघा या ठिकाणी नांदेड आलं. बघा आता हे नांदेड आलं ग्रामीणचं सगळं. अर्धापूरमध्ये 5 आहेत, नंतर भोकरमध्ये 6 आहेत, बिलोलीमध्ये 7 आहेत, नंतर देगलूरमध्ये 8 आहेत, धर्माबादमध्ये 3 जागा आहेत. बघा यानंतर हदगावमध्ये 11 आहेत, नंतर हिमायतनगरमध्ये 4 आहेत, कंधारमध्ये 10 आहेत, किनवटमध्ये 7 आहेत आणि किनवट दक्षिणमध्ये 8 आहेत आणि नंतर लोहामध्ये 10 आहेत, नंतर माहूर नांदेडमध्येच आहे ते 5 आहेत, मुदखेडमध्ये 4 आहेत, नंतर मुदखेड ग्रामीण डबल आहे इथं 11 आहेत आणि नायगावमध्ये 7 आहेत आणि नांदेड ग्रामीणमध्ये 8 आहेत. बघा अशा एवढ्या जागा नांदेड जिल्ह्याच्या या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. आता यानंतर बघू आपण धाराशिव झाला, नांदेड झाला, हिंगोली झाला, लातूर झाला, बीड पण झाला. आता परभणी जिल्हा आपल्या इकडला राहिलेला आहे. तर बघा तुम्ही या ठिकाणी या GR मध्ये बघू शकता सर्व जिल्ह्याच्या जागा या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. आता एवढे प्रत्येक जिल्ह्याचे जर सांगत बसलं तर व्हिडिओ खूप मोठा होत असतो आणि व्हिडिओ मोठा झाला की बऱ्याच महिला या ठिकाणी बघत नाहीत व्हिडिओ. तर बघा अशा प्रकारच्या जागा या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. पूर्ण जिल्हे या GR मध्ये आहेत. बघा पुणे जिल्हा, परभणी जिल्हा सुद्धा या ठिकाणी बघा देण्यात आलेला आहे. बघा परभणीमध्ये बघा जिंतूर असेल, जिंतूरमध्ये 5 आहेत, नंतर जिंतूर 2 मध्ये 7 आहेत, पुन्हा मानवतमध्ये 4, पालममध्ये 5, परभणी 1 मध्ये 6, परभणी 2 मध्ये पण 6, पाथरीमध्ये 5, पूर्णामध्ये 7, सेलूमध्ये 6, नंतर सोनपेठमध्ये 4. बघा हे अशा प्रकारच्या जागा परभणी जिल्ह्यामधल्या देण्यात आलेल्या आहेत. तर बघा तुम्हाला तर माहितीच असतं. बघा या ठिकाणी आपण एक कुठलं तरी उदाहरण तुम्हाला मी सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा या ठिकाणी हे लातूर आहे, लातूर ग्रामीण आहे. बघा या ठिकाणी समजा आपण 1 मिनिट हा निलंगा प्रकल्प आपण घेऊ, यामध्ये जास्त जागा आहेत. बघा लातूर जिल्ह्यातील निलंगा प्रकल्प जो आहे तालुका आहे 1, निलंगा 1 मध्ये एकूण पर्यवेक्षिकेच्या सुपरवायझरच्या जागा या 9 जागा आहेत. या 9 जागेपैकी जर 3 जागा शिल्लक असतील, 3 जागा जर रिकाम्या असतील आणि 6 ठिकाणी सुपरवायझर सध्या आहेत पण 3 बीटला सुपरवायझर नाहीत तर त्या 3 बीटची भरती त्या ठिकाणी 100% आता लवकर करण्यात येणार आहे. बघा ही अशा प्रकारचं ही
याचं स्ट्रक्चर आहे, म्हणजे तुम्हालाही समजलं पाहिजे की नाही तर तुम्ही म्हणता की निलंगा 1 मध्ये 9 जागा शिल्लक आहेत. असं नाही, एकूण जागेची संख्या यांनी या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्यापैकी किती जागा शिल्लक आहेत हे अजून आकडेवारी समोर आलेली नाही, पण तुम्हाला मात्र याची सर्व माहिती असते की कोणत्या बेटमध्ये सुपरवायझर सध्या नाही आणि त्या ठिकाणी भरती केली जाणार आहे. तर अंगणवाडी सेविकांनो, तुम्ही अशा प्रकारे या ठिकाणी असलेल्या सर्व जिल्ह्यांची यादी या ठिकाणी तुम्ही बघू शकता. संपूर्ण जिल्हे या GR मध्ये देण्यात आलेले आहेत. आणि जर तुम्हाला काही अडचणी असतील, कोणते तुमचे प्रश्न असतील तर या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि बघा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आपल्याकडे असलेल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती हा व्हिडिओ टाका, जेणेकरून याची माहिती सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना मिळणार आहे. आणि तुमचा अभ्यास मात्र, तुमची तयारी मात्र सुरू ठेवा. कधीही भरती निघू शकते, याचं काही सांगता येत नाही. याची तारीख अजून समोर आलेली नाही, पण भरती मात्र आता नक्की होणार आहे. आणि जर सुपरवायझर जर तुम्ही झाला तर खूप आनंदाची ही गोष्ट आहे. सुपरवायझरच्या मानधन सुद्धा भरपूर मानधन आहे, लाखामध्ये त्यांचा पगार आहे. त्यामुळे तुम्ही सुपरवायझरची जी तुमची तयारी आहे ते सुरूच ठेवा. जे आम्ही बघा, आमच्या व्हिडिओमध्ये जे सुपरवायझरच्या भरतीसाठी जे पुस्तकं असतात त्याची पुस्तकाची आम्ही लिस्ट देत असतो. त्या ठिकाणी तुम्ही पुस्तक ऑर्डर देखील करू शकता. त्यामध्ये भरपूर अशी चांगली माहिती सांगण्यात आलेली आहे. तर अंगणवाडी सेविकांनो, खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे, जास्तीत जास्त शेअर करा. आपल्याकडे असलेल्या व्हॉट्सअपवरती हा व्हिडिओ टाका, जेणेकरून याची माहिती सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना मिळणार आहे. आणि असेच अंगणवाडी विषयक महत्त्वाचे व्हिडिओ बघण्यासाठी आमचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.